हल्ली पोरांची लग्न जमत नाहीत, कारण मुलगा पाहिजे सर्व गुण संपन्न. अशी कुठली मुलं आहेत जो सर्व गुण संपन्न आहे? नोकरी आहे तर मग सिटीमध्ये घर आहे का? नाही, नको. मग शेती भरपूर आहे पण शेतकरी शेतात नाही काय पिकलं तर पुढं चालून मग काय करायचं? नको. म्हणजे शेती असली तर ते पण प्रॉब्लेम आहे, नोकरी असली तर ते पण प्रॉब्लेम आहे. सगळंच पाहिजे हे ना. तुम्ही सांगा, तुमच्या पोरीमध्ये सर्व गुण संपन्न आहे का हो? शेतकरी जरी नवरा पाहिला गडगंज संपत्तीवाला, मुलगी जाऊन शेतात काम करणार आहे का? नाही. आणि त्यांना मोठ्या पदाचा नोकरीवाला जरी नवरा मिळाला तर ती काही स्वतःचं घरातलं करणार आहे का? नाही. तिची पण अपेक्षा असते. जास्त तुम्हाला पगारवाला, जास्त नोकरी म्हणजे पद असलेला मुलगा जरी मिळाला तर त्या नवऱ्याच्या घरामध्ये तुम्हाला कामवाल्या बायका पण पाहिजेत, कार पाहिजे तुम्हाला, सर्व सोयी पाहिजे तुम्हाला. म्हणजे असं कुठंच होत नसतं हो. तुम्ही एवढंच बघा की मुलगा नोकरीला चांगला आहे, त्याचा स्वभाव आहे, पुढं चालून तो घर घेईल. मानसिक कसं असतंय, मानसिक आधार खूप गरजेचं असतं. ते बघा अगोदर. आधार मिळाला पाहिजे आपल्या मुलीला पुढं चालून. स्वभाव बघा माणसाचा, तर नाही. त्याच्यामुळं मुलांच्या आणि मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं लग्न जमणं कठीण झालेलं आहे. पुढं चालून काय होणार आहे देवच जाणे. खूप अपेक्षा वाढल्यात, अवघड आहे.